मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या अनेक आमदार खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतर आता मंगळवेढा पंढरपूरचे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनीही जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावे अशी मागणी केली आहे। राज्यातील सर्वात लक्षवेधी मराठा आरक्षण आंदोलनास आजपासून सुरुवात झाली असून मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक नेते मंडळी पुढे येत असून आमदार खासदारही सहभागी होऊन भूमिका मांडत आहे। त्यातच पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे। सकल मराठा समाज आरक्षण मिळण्याकरिता महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे एक दिवसीय अधिवेशन बोलावण्याची मागणी आमदार आवताडे यांनी केली आहे। राज्याचे विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून आरक्षणाच्या प्रश्नावर थेट भूमिका त्यांनी घेतली आहे। राज्यात महायुतीचे सरकार असून आवताडे हेही महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे ते आमदार आहेत। आमदार समाधान आवताडे यांनी दिलेल्या पत्रानुसार उपरोक्त विषयांवर आपणास विनंती करतो की महाराष्ट्र राज्यातील मराठा समाज आरक्षण मिळवणे पाहिजे। यासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राज्यातील सकल मराठा समाज मुंबई येथील आझाद मैदानासह मुंबई शहरामध्ये आंदोलनासाठी पुन्हा एकदा एकवटला आहे। मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे गरजवंत सकल मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे अशी सकल मराठा समाजाची तीव्र मागणी आहे। तरी मराठा समाजास आरक्षण मिळवण्याकरिता महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे ही नम्र विनंती असे आमदार समाधान आवताडे यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।